आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा साकोली जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने लढा संघर्षाचा लढा अस्तित्वाच्या न्यायमूर्ती वडणे समिती महाराष्ट्र राज्य मुंबईला दिलेली 2 महिन्याची मुदतवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, तसेच संविधानिक तरतुदीनुसार विनाविलंब गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे, अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत करून सुरू करावे। महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक भारतीय राज्य संघटनेचे कलम 342 चे उल्लंघन करून गोंडगवारी जमातीला लावलेले संविधानिक क्षेत्र बंधन तात्काळ हटवावे या मागणीकरिता आक्रोश व निषेध रॅलीचे एसडीओ साकोली कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डीजी रंगारी यांनी सरकारला आवाहन केले की मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल व वंचितचा पाठिंबा जाहीर केला। गोंडगोवारी समाजाचे नेते हेमराज नेवारे, गोवर्धन काडसर्पे, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। नंतर एसडीओला निवेदन देण्यात आले। गोंडगोवारी जमात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोंडगोवारी जमात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोंडगोवारी जमातीचे प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। गोंडगोवारी समाजाचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। हेमराज नेवारे, आदिवासी गोंडगोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य याचे संयोजक आज हा दिनांक 23/9/2024 ला रोज शुक्रवारला उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली या ठिकाणी हा निषेध मोर्चा निषेध रॅली आयोजित केलेली आहे। मागील आम्ही 6 महिन्यापूर्वी म्हणजेच 18/12/2020 चा जो निर्णय लागला सुप्रीम कोर्टाचा, त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगानं आम्ही जे सुप्रीम कोर्टाचे जे पॉइंट्स आहेत, मुद्दे आहेत, त्या मुद्द्याच्या अनुषंगानं जे गोवारी ढालपूजन, नागदेव, वाघदेव हे देवदेवताची पूजा करणारे निसर्गपूजक आहेत, जी संस्कृती पॉइंट नंबर 83 मध्ये दिलेली आहे, त्या अनुषंगानं आम्हीच गोवारी हे गोंडगोवारी आहोत। कारण दुसरं कोणतेही गोवारी हे ढालपूजन किंवा नागदेव, वाघदेव हे कोणतेही देवदेवताचं पूजन करत नाही। म्हणजे एकंदरीत संस्कृती, सामाजिक रीतिरिवाज आणि आप्तभाव पूर्ण करणारा हा गोवारी समाज म्हणजे गोंडगोवारी समाज आहे। सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं पॉईंट नंबर 28 ते 35 यामध्ये गोवारीची शिफारस मान्य केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही संविधान चौकामध्ये मला वाटते 17 दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि त्याच दरम्यान 5 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। संपूर्ण नागपूरमध्ये त्यावेळेला चक्काजाम करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं 10 फेब्रुवारी 2024 ला मुंबई या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर आमची संपूर्ण गोंडगोवारी समाजाची बैठक आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरण्यात आलं की एक समिती गठीत करण्यात येईल आणि ती समिती गठीत करण्यात आली सेवानिवृत्त न्यायमूर्ती वडणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदिवासी विभागाचे सहसंचालक, तपासणी कमिटीचे सदस्य अशा सर्व लोकांची मिळून एक गठीत समिती करण्यात आली। त्या समितीचा GR हा 6 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनानं काढलं, आदिवासी विभागानं काढलं आणि त्याची मुदत 6 महिने देण्यात आली होती आणि ती 6 महिन्याची मुदत 6 सप्टेंबर 2024 ला संपली। आमचं असं होतं गोंडगोवारी समाजाचं, आदिवासी गोंडगोवारी समाज संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचं की ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनानं त्याचा अहवाल द्यायला पाहिजे होतं। आमचं निवेदन सुद्धा मागील 1.5-2 महिन्याच्या पूर्वी या वडणे समितीच्या कमिटीनं नागपूर, अमरावती या ठिकाणी स्वीकारलं होतं आणि संपूर्ण कागदोपत्री जे पुरावे आहेत आणि जे काही रीतिरिवाज आहे, जे काही संस्कृती आहे, ती संपूर्ण संस्कृती आम्ही त्या निवेदनाच्या माध्यमानं वडणे समिती म्हणजे अध्यक्ष वडणे होते त्यांच्याकडे आम्ही सादर केली। हे सर्व काही झालं असताना सुद्धा शासनानं मात्र अहवाल सादर केला नाही आणि उलट 2 महिन्याची मुदत वाढीचा निर्णय 6 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आलं
आमचं म्हणणं होतं की 6 महिन्यामध्येच हा अहवाल द्यायला पाहिजे होतं आणि म्हणून हा 6 सप्टेंबर 2024चा जो GR 2 महिने मुदतवाढीचा GR काढण्यात आला त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. हा रद्द करण्यात यावं आणि विनाविलंब तात्काळ वडणे समितीचा अहवाल शासनानं 7 दिवसाच्या आतमध्ये सादर करावा. याकरिता या ठिकाणी आम्ही हा एवढा जन आक्रोश मोर्चा संपूर्ण साकोली तालुका, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील संपूर्ण गोंडगोवारी समाज बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे आणि म्हणून शासनाने याची दखल घ्यावी. आता पुन्हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा या ठिकाणी सुद्धा असाच मोर्चा म्हणजे रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तिथं सुद्धा आम्ही निवेदन देत आहोत. म्हणून आमची शासनाला विनंती आहे, एक निवेदन आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी साकोली यांना आम्ही या ठिकाणी सादर करतो आणि त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली यांच्या वतीनं माननीय देशभ्रतार मॅडम ह्या नायब तहसीलदार आहेत त्या स्वीकारतील अशी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो. भारतीय राज्यघटनेने आदिवासी गोंडगोवारी समाजाला जे आमचे मूलभूत अधिकार दिले अनुसूचित जमातीचे, ते अधिकार आमचे या राज्य सरकारने काढून टाकले 1985ला आणि त्या अधिकारासाठी जे आम्ही न्यायालयीन लढाई लढलो आहोत ती 18/12/2020ला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे की गोंडगोवारी समाज हा अनुसूचित जमातीत आहे पॅरा क्रमांक 83 नुसार. त्यासाठी शासनाने जी समिती गठीत केली ती 6 महिन्याची कालावधी दिली होती आणि त्या समितीने पुन्हा 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्या बाबतीत आम्हाला त्या GRच्या बाबतीत आम्ही निषेध करत आहोत, सरकारचा धिक्कार करीत आहोत. तात्काळ सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि आमच्या अनुसूचित जमातीच्या मूलभूत अधिकार आमच्या जमातीला, आदिवासी गोंडगोवारी जमातीला प्रदान करावा ही आमची आजची मागणी आहे. आणि जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करावे. समितीचा अहवाल लवकरात लवकर 7 दिवसाच्या आत मागवून ह्या कार्याला अंमलबजावणी राज्य सरकारने करावी ही आमची मागणी आहे. जय सेवा. मी DG रंगारी, जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी भंडारा. गोंडगोवारी या जमातीचा अभ्यास करण्याकरता सेवानिवृत्त न्यायाधीश KL वडणे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली होती की या गोंडगोवारी समाजाचा गेल्या 70 वर्षापासून अजूनपर्यंत विकास झालेला नाही आणि विकास होत नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून या जमातीचा विकास व्हावा, त्यांची प्रगती व्हावी, सामाजिक प्रगती व्हावी, सांस्कृतिक प्रगती व्हावी आणि विविध आणि जात प्रमाणपत्र त्यांना मिळावा. आणि या दृष्टिकोनातून जी अभ्यास समिती नेमण्यात आली होती ती अभ्यास समिती तिचा जो कार्यभार आहे तो तर 16 पर्यंत उलट 2 महिने मुदत वाढ देऊन पुन्हा गोंडगोवारी समाजावर अन्याय करण्यात येत आहे. आणि म्हणून माझा वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातर्फे यांना पाठिंबा आहे आणि सरकारला माझं सांगणं आहे की जर यांच्या जी अभ्यास समिती आहे मुदतवाढ रद्द करून ताबडतोब अहवाल सादर करावा, अन्यथा पुन्हा महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि गोंडगोवारी सामाजिक संघटना याच्यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. जय सेवा. जय सेवा. जय सेवा. जय सेवा. गोंडगोवारी जमात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोंडगोवारी जमात आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोंडगोवारी जमातीचे प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. गोंडगोवारी समाजाचं प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. जय सेवा. मी हेमराज राऊत, आदिवासी गोंडगोवारी संस्कृती कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य याचा मी सदस्य आहे. आम्हाला 1956 पासून 24 एप्रिल 1985 पर्यंत ज्या आदिवासींच्या संपूर्ण सवलती मिळत होत्या त्या शासनानं जशीच्या तशा आम्हाला बहाल कराव्यात. कारण की 24 एप्रिल 1985चा GR असा कुठलाही GR नसताना त्यांनी आम्हाला आदिवासींच्या सवलतीपासून का वंचित केलं आहे. कारण आमच्या अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. आम्ही आदिवासी आहोत हे त्रिकाल सत्य आहे. शासनाला माहिती आहे, या भारत देशाला माहिती आहे, या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण की आम्ही संस्कृती पूजक आहोत, या निसर्गाला पूजणारी आहोत. आम्ही आमचे देवदेवता पॅरा नंबर 83 वर सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहेत. आमच्याकडे ढाल आहे, ही ढाल दोन मुखी ढाल आहे आणि 4 मुखी ढाल आहे. ती आम्ही जंगोची ढाल आणि लिंगोची ढाल म्हणून आम्ही पूजतो आहोत. दिवाळीला आम्ही गायगोधन साजरा करतो आहोत. तिथे घोडी वगैरे आमच्याकडे असते. आम्ही त्या ठिकाणून बैल चालवतो, त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतो आणि अनेक संपूर्ण गावातील लोक त्या ठिकाणी येऊन आमच्या गोदनाचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेतात. हे संपूर्ण जनतेला माहिती आहे, शासनाला माहिती आहे. आम्ही
संविधानिकरित्या गोंडगोवारी आहोत. सुप्रीम कोर्टाने जो आम्हाला 18/12/2020च्या निकालामध्ये आमच्या बाजूने निकाल दिला आहे त्याची फक्त पायमल्ली शासनाने करावी. 99% निकाल हा आमच्या बाजूने आहे. फक्त आम्हाला देणे आहे. आमचे संविधानिक जे आहेत डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट असतील, व्हॅलिडिटी असतील, हे शासनानं आम्हाला पूर्ववत द्यावं. आज हा माझ्या डोक्यावर मोरपंखाचा तुरा आहे, हा कशाचं प्रतीक आहे? आमचे जे मुठवा धर्मगुरू पाहंदी पारी कुपार लिंगो आहेत, कचारगडला त्यांची गुफा आहे, तिथे आमचे धर्मगुरू आहेत ते. हा मोरपंखाचा तुरा म्हणजे एक शांतीचं प्रतीक आहे. आम्ही पिवळे वस्त्र धारण करतो, आम्ही जय शिवा म्हणतो. जय शिवा हा आमचा एक मूलमंत्र आहे. माझ्या बंधूंनो, आता अन्याय सहन करायचा नाही. आम्ही आमच्या 3 बंधूंनी त्या ठिकाणी नागपूरच्या भूमीमध्ये संविधान चौकात 26 जानेवारीपासून 17 दिवस आमरण उपोषण केलं. अन्नाचा घास घेतलेला नाही. आणि आता आमचा समाज हा जागृत झालेला आहे. आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस या महाराष्ट्र सरकारने KL वडणे समिती स्थापन केली, कशासाठी? की या महाराष्ट्रात कुठे कुठे गोंडगोवारी समाज आहे, यांचे देवी देवता काय आहेत हे तपासणीसाठी त्यांना 6 महिन्याचा अवधी दिला होता. 6 महिन्याचा अवधी आज 6 तारखेला संपलेला आहे. त्यांनी आम्हाला तात्काळ तो रिझल्ट द्यायला हवा होता, परंतु त्यांनी पुन्हा आम्हाला 2 महिन्याची मुदतवाढ दिली. ती आम्हाला 2 महिन्याची मुदतवाढ नको आहे. आम्हाला तो 2 महिन्याचा जो कालावधी आहे हा तात्काळ रद्द करून आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या तात्काळ लगेच द्याव्या, ही शासनाला आमची मागणी आहे. आणि यासाठीच आज ह्या साकोली तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये आदिवासी गोंडगोवारी संस्कृती कल्याण मंडळच्या वतीने हा आक्रोश रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. हा आमचा लढा अस्तित्वाचा आहे, हा संघर्षाचा लढा आहे. म्हणून आम्ही शासनाला सांगू इच्छितो, आम्ही आता या ठिकाणी आमचा या साकोली तालुक्यातील संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी समाज हा एकत्रित आलेला आहे. शासनाला एवढंच सांगू इच्छितो की कुठलाही वेळ न घालवता आम्हाला ज्या 24 एप्रिल 1985 पर्यंत आदिवासींच्या ज्या गोंडगोवारी म्हणून योजना लागू होत्या त्या जशाच्या तशा पूर्ववत कराव्या. जर शासनानं केलं नाही तर पुढचे पाऊल आम्ही उचलून याच्यापेक्षाही एक मोठं आंदोलन त्या नागपूरच्या भूमीमध्ये उभारू. किती लोकांना जेलमध्ये नेते ते आम्ही पाहू. याच्यानंतर इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही येरवडा जेल असो किंवा कुठल्याही जेल असो या भारतामध्ये, त्या जेलमध्ये जागा उरणार नाही. घरी खाऊन मरण्यापेक्षा त्या जेलमध्ये मरू, परंतु आम्ही आमचा हक्क मिळवून घेऊ. सर्वप्रथम उपस्थित माझ्या संपूर्ण साकोली विधानसभेमधून आलेल्या संपूर्ण माझ्या बंधू आदिवासी गोंडगोवारी समाजातील संपूर्ण बंधू भगिनींना माझा जय शिवा. आज आम्ही या ठिकाणी आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कृती समिती यांच्याद्वारे या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन, भाऊभाऊ निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की 24 एप्रिल 1985च्या GR मध्ये आमच्या समाजासंबंधी म्हणजे आमच्या गोंडगोवारी समाजासंबंधी जे चुकीची माहिती नमूद करण्यात आलेली होती, त्या चुकीची माहिती वगळण्यात यावी आणि संपूर्ण आदिवासीचे जे काही सोपस करायचे काही अधिकार आहेत ते आमच्या गोंडगोवारी समाजाला पूर्ववत मिळावे, यासाठी आम्ही नागपूर येथे खूप मोठं आंदोलन, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव एकत्र आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. तर तेव्हा न्यायमूर्ती वडणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीचा अहवाल 6 महिन्याच्या आतमध्ये सरकारने देऊ केलं होतं, पण अजूनही सरकारला जाग आलेली नाही. आमच्या आदिवासी गोंडगोवारी समाजाला कुठेतरी वंचित ठेवण्याचा प्रकार हा सरकारचा दिसतो आहे आणि त्यामुळेच म्हणजे वडणे समितीचा अहवाल आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चाचे म्हणजे वडणे समितीने अजून 2 महिन्याची मुदत मागितलेली आहे. त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने माझे आदिवासी गोंडगोवारी समाजातील संपूर्ण बंधू भगिनी आलेले आहेत आणि सरकारला मला एकच इशारा द्यायचा आहे, जर का 7 दिवसाच्या आतमध्ये सरकारने आमची दखल घेतली नाही आणि आमच्या गोंडगोवारी समाजाला पूर्ववत जर आमचे आदिवासीचे सोपस्कार आहेत, जे काही आदिवासींचे अधिकार आहेत म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र हे जर सरसकट देण्यात आले नाही तर आम्ही याहीपेक्षा विशालकाय मोर्चाचं आयोजन करू आणि जेल भरो आंदोलन सुद्धा करणार आहोत आणि खूप मोठं आंदोलन नागपूर संविधान चौकामध्ये करणार आहोत. यासाठी येत्या म्हणजे ह्या जे महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारने दखल घेऊन आमच्या गोंडगोवारी समाज बांधवावर हा वंचित झालेला समाज, तुम्हाला माहित आहे 114 शहीद आदिवासी बांधव शहीद होऊन सुद्धा अजूनही कोणत्याही सरकारने आमच्या समाजाकडे डोळे उघडून बघितलेले नाही. मी सुद्धा एक नेतृत्व करते आहे, मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहे, पण मी या ठिकाणी माझ्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आलेले आहे आणि महायुतीचे संपूर्ण घटक पक्षातील जे काही म्हणजेच जे संबंधित विभागाचे जे काही अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी याद्वारे इशारा देऊ इच्छिते की येत्या
येत्या विधानसभेमध्ये आम्ही आमच्या गोंडगोवारी समाजाची जी काही ताकद आहे ती तुम्हाला दाखवून देऊ. अन्यथा तुम्ही आम्हाला जर आमचे अधिकार दिले नाही तर आमचा गोंडगोवारी समाज हा विशाल काय म्हणजे जनसमुदायाच्या सोबत या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि तुम्ही याची नक्की दखल घ्याल एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते आहे. पुन्हा एकदा मी जय सेवा, जय संविधान, जय आदिवासी.